नमस्कार, मी नितीन राजवैद्य आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, कॉकरोच जनता पार्टीचा उदय कसा झाला, त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने कुठल्या मागण्यांसाठी जंतर मंतर दिल्ली येथे आंदोलन सुरू केलं, हे आपण सर्वश्रुत आहोत. कालच कॉकरोच जनता पार्टीकडून त्यांच्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या आणि त्यांनी ते आंदोलन संपवल्याची घोषणा केली. परंतु या आंदोलनाच्या निमित्ताने आंदोलनाच्या प्रवासामध्ये किंवा कॉकरोच जनता पार्टीच्या निर्मितीपासून तर अगदी कालपर्यंतच्या या प्रवासामध्ये अनेक प्रश्न हे अनुत्तरित आहेत आणि अनेक अजेंडे हे उघड झाल्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे काल धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर जो कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये जो एक प्रकारचा आसुरी आनंद आपल्याला पाहायला मिळाला, हे पाहून खरं तर आश्चर्य वाटेल अशीच ते एकंदरीत स्थिती होती. हा राजीनामा दिला, या राजीनामा दिल्यानंतर त्यांचे जे पदाधिकारी असतील, त्यांचे जे प्रवक्ते असतील किंवा त्यांचे जे काही सहकारी असतील, आता त्यांचे नावं मला या ठिकाणी काही आठवत नाहीत. त्या सहकाऱ्यांनी जे स्टेटमेंट, जे बाईट्स ह्या मीडियावरती दिल्या, सोशल मीडियावरती त्यांचे जे मनोगत व्हायरल होत गेले, त्यावरून त्यांना यामागे होणारा आसुरी आनंद पाहता हे आंदोलन खरोखरच विद्यार्थ्यांचं होतं का? या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न हाच एक प्रामाणिक अजेंडा होता का? की या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाच्या आडून वेगळा काही एक भूमिका, वेगळा एक काही अजेंडा या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न कदाचित या आंदोलनामध्ये होत होता का? असे विविध प्रश्न या निमित्ताने डोळ्यासमोर येताना आपल्याला दिसतात आहेत. कारण की त्यामध्ये मी असं काहीतरी बाईट तो मुलाखत ऐकली की हा जो 15 ऑगस्ट आहे, येणारा 15 ऑगस्ट हा खऱ्या अर्थाने विद्यार्थी स्वातंत्र्य झाल्याच्या भावनेतून 15 ऑगस्ट असं त्यांचं काहीतरी स्टेटमेंट होतं की हा जो 15 ऑगस्टचा या वर्षीचा जो स्वातंत्र्य दिवस आहे, हा दिवस विद्यार्थी एक मोकळ्या श्वासाने किंवा एक खरोखर झाले, आपण खरोखर स्वतंत्र झालो या भावनेने हा स्वातंत्र्य दिन, हा स्वातंत्र्य सोहळा साजरा करतील. मला खरं तर प्रश्न आहे की भारत देश हा 1947 साली स्वतंत्र झाल्यानंतर यांना वारंवार कुठल्या प्रकारची आझादी, कुठल्या प्रकारचं स्वातंत्र्य हे अपेक्षित असतं. यांचा या राजीनामा मागचा जो उद्देश होता, हा वैयक्तिक स्वार्थासाठी होता की खरोखरच एक सामाजिक स्वार्थासाठी होता की सामाजिक बांधिलकीसाठी होता? असे अनेक प्रश्न या आंदोलनाच्या निमित्ताने, या उपोषणाच्या निमित्ताने त्यांनी जे जंतर मंतरवरती सगळे जे प्रयोग केले, त्या प्रयोगाच्या निमित्ताने हे डोळ्यासमोर येतात आहेत. कारण हे जे आंदोलन झालं, हे आंदोलन खरोखरच विद्यार्थ्यांचं होतं का? विद्यार्थ्यांच्या आडून या आंदोलनामध्ये कोणी देशविघातक कृत्य करणाऱ्या ज्या काही शक्ती होत्या त्या ॲक्टिवेट होत्या का? काही प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते त्यांचे आपले अजेंडे या आंदोलनाच्या निमित्ताने सेट करत होते का? आंदोलनात जर विद्यार्थी असतील तर मग ते विद्यार्थी देशाच्या विरोधात, पंतप्रधानांच्या विरोधात, मोदी हाय हाय, मोदी मुर्दाबाद किंवा UPI करू नका. मी तर आज पुन्हा एक व्हिडिओ समाज माध्यमांवरती पाहिला की त्या विद्यार्थिनी एक महिला आहे, ते आवाहन करताना दिसल्या की UPI पेमेंट करू नका, टॅक्स भरू नका, कॉलेजमध्ये जाऊ नका. आणि असं म्हणताना त्या ठिकाणी उपस्थित असणारा जो समुदाय आहे, खरं तर मी त्यांना आता विद्यार्थी म्हणावं का नाही म्हणावं हा एक प्रश्न आहे, पण त्या ठिकाणी उपस्थित असणारा समुदाय मोठमोठ्याने शिट्ट्या वाजवत होता, टाळ्या वाजवत होता आणि जल्लोष करत होता. मग हे विद्यार्थी खरोखर आहेत का? त्यांच्या या आंदोलनामागच्या मागण्या ह्या होत्या का? काही तर ठिकाणी आंदोलनादरम्यान हमारे लिंग हमारा अधिकार, मोदी हाय हाय, मोदी मुर्दाबाद, प्रभू श्रीरामाच्या विरोधात, भारताच्या विरोधात, धर्माच्या विरोधात अपमानास्पद घोषणा त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला आल्या. त्या ठिकाणी संसदेवरती हल्ला करू सारखं चिथावणीखोर स्टेटमेंट, त्या आशयाचं स्टेटमेंट त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. संसदेवरती चालून जाण्याचा मोठा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी झाला. संसद एरिया हा अतिशय रिस्ट्रिक्टेड आणि संवेदनशील एरिया असतो. मग त्या ठिकाणी जर काही मॉब किंवा तो तिथे जमावबंदीचा कायदा असताना संसदेवर जर काही लोक जर हे चालून जातात आहेत आणि त्या प्रमाणात जर समजा संसदेमध्ये जर काही अनुचित प्रकार घडला असता तर पुन्हा आपण पोलिसांनाच दोष दिला असता. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने काम केल्यानंतर, तो त्यांनी विषय हँडल केल्यानंतर पोलिसांवरतीच, म्हणजे जे कर्तव्य करत होते त्या पोलिसांवरतीच गुन्हे दाखल करा, अशा सुद्धा मागण्या या आंदोलनामधून समोर येताना आपल्याला दिसत आहेत.
त्यामुळे हा खरोखरच विद्यार्थ्यांचं आंदोलन, यांना खरोखरच नीट पेपरफुटी, देशातली शिक्षण व्यवस्था यावरती यांना खरोखरच देणं घेणं होतं का, किंवा हे खरंच ह्याच यांच्या मागण्या होत्या का? मग जर या मागण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने जर ह्या मागण्या मान्य केल्या आणि मागण्या मान्य केल्यानंतर हे आंदोलन जर संपलं होतं, तर मग त्या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया, त्यांच्या म्हणजे काँग्रेस जनता पार्टीच्या प्रमुख नेते असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांची प्रतिक्रिया आहे जी कशा प्रकारे आभार व्यक्त करणारी असायला हवी होती, की एक आसुरी आनंद व्यक्त करणारी हवी होती, हे खरं तर त्या ठिकाणी आपल्याला आकलन करणंच खरं तर आपल्याला आता कठीण होऊन बसलेलं आहे. अशा ठिकाणची ही अवस्था आपल्याला त्या ठिकाणी पाहायला दिसली. आता हे सगळं होत असताना यांना म्हणजे हे धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत, हे का खुपत होते, किंवा धर्मेंद्र प्रधानांच्या माध्यमातून मोदी गव्हर्नमेंट का खुपते आहे अनेक वर्षापासून, त्याला कसं लांछन लावता येईल, त्यांना कशी अपमानास्पद वागणूक देता येईल, किंवा हे कसं चुकीचं काम करते आहे, 100% चुकीचं काम करते आहे, हे वारंवार खोट्या गोष्टीच्या माध्यमातून दाखवून देण्याचा जो वारंवार प्रयत्न होतो, तो प्रयत्न कशा प्रकारे यांनी सेट केल्याचे अनेक उदाहरणं या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आता या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एक नवीन प्रश्न असा उपस्थित होतो, की धर्मेंद्र प्रधान या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये, किंवा धर्मेंद्र प्रधान नावाचा काटा हा सर्वांना का खुपत होता? याचा जर थोडासा एक बारकाईने जर आपण अभ्यास केला तर असं लक्षात येईल, धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये, म्हणजे एकंदरीतच भारताच्या शिक्षण क्षेत्रामध्ये, शिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करून राष्ट्रीय शिक्षण धोरण हे यशस्वीपणे राबवण्यासाठी एक मोठ्या प्रमाणात त्यांनी पुढाकार घेतला आणि संपूर्ण देशभरामध्ये ते राष्ट्रीय शिक्षण धोरण हे राबवण्याचा मोठा प्रयत्न ते या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहेत. देशाच्या शिक्षण व्यवस्थेत मूलभूत बदल घडवून आणणे, भारताच्या खऱ्या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न त्यांनी या निमित्ताने केला. बाबर, हुमायूं, अकबर यांचे उदात्तीकरण करणारे खोटे इतिहास जे आतापर्यंत अभ्यासक्रमामध्ये होते, किंवा त्यांचं उदात्तीकरण करणारे जो काही इतिहास अभ्यासक्रमामध्ये होता, तो अभ्यासक्रम काढून टाकण्याचा प्रयत्न करून छत्रपती शिवाजी महाराज असतील, राणा प्रताप असतील, देवी अहिल्याबाई होळकर असतील, याच्यासारख्या थोर सुपुत्रांचा खरा इतिहास अभ्यासक्रमामध्ये आणून तो नवतरुणांच्या समोर आणून नवतरुणांना भारत विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून, भारत घडविण्याच्या दृष्टिकोनातून नवतरुणांसमोर आदर्श प्रस्थापित करण्याच्या संदर्भातला एक अभ्यासक्रम त्यांनी आणण्याचा मोठा प्रयत्न भारतामध्ये आपल्याला केल्याचं दिसते आहे. PM श्री शाळेची योजना असेल, ही PM श्री शाळेची योजना म्हणजे ग्रामीण भागातील फार गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फार मोठी अशी योजना ही PM श्री शाळेची योजना आहे. 13,000+ शाळेंच्या वर देशामध्ये PM श्री शाळेच्या योजनेचं जाळं धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वामध्ये विणल्या गेलं आणि शिक्षणाच्या या मुख्य प्रवाहात अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आला. निपुण भारत मिशनची योजना असेल, मातृभाषेतून शिक्षणाची योजना असेल, आपण ज्या नीट, JEE सारख्या ज्या काही राष्ट्रीय स्तरावरील ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील, स्पर्धात्मक परीक्षा असतात, त्या भारतीय 12 मातृभाषेमधून आणण्याचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांनी केला. त्यामुळे त्यामध्ये अधिकाधिक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. त्या माध्यमातून अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी समोर आले पाहिजे, ते शिकले पाहिजे, शिक्षणाच्या, देशाच्या विचारधारेच्या मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजे. हा एकंदरीतच प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण मंत्री या ठिकाणी घेताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे देशातील तरुणांचे करिअर हे चांगल्या प्रकारे झाले पाहिजे. मग त्यामध्ये टेक्निकल एज्युकेशनचा काही भाग आणता येईल का, प्रॅक्टिकल एज्युकेशनचा काही भाग आणता येईल का, विद्यार्थ्यांना डिग्री एज्युकेशन घेताना त्यांच्या आवडीनुसार त्यांना विषयाचं निवडीचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्यांना शिक्षणाचं कुठलंही बंधन नसावं. मी जर कॉमर्स फॅकल्टीचा जर विद्यार्थी असेल, परंतु मला एखादा म्युझिकचा विषय घेऊन जर मला जर शिकायचं असेल, तर ते पण शिक्षण घेण्याची मला संधी मिळावी, या प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांच्या माध्यमातून शिक्षण या धोरणामध्ये बदल करण्याचा जो प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी घेतल्याचं आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे ह्या काही शिक्षण क्षेत्रातले जे काही आमूलाग्र बदल आहेत, देशातील नवतरुणांना, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना
शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा जो काही त्यांनी एक मोठा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांना बऱ्या प्रमाणात यश मिळताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत होतं. ज्या काही पीएमश्री शाळा आहेत, जे आपण मगाशी बोललो की 13,000 प्लसच्या वर ज्या देशामध्ये पीएमश्री शाळा आहेत, त्यामध्ये अनेक ग्रामीण भागातले विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आल्याचं आपल्याला दिसते आहे. त्यामुळे असे अनेक प्रयोग, शिक्षणाच्या संदर्भातले अनेक प्रयोग त्यांनी केल्याचं या देशामध्ये आपल्याला पाहायला दिसते आहे. जे आपण ज्याला म्हणतो 10+2+3 जे ग्रॅज्युएशनची जे शिक्षण प्रणाली होती ती बदलून त्यांनी वेगळं एक सगळ्यांना विद्यार्थ्यांना समावेशक आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला साजेशी अशी शिक्षण प्रणाली त्यांनी त्या ठिकाणी आणण्याचा तो पण त्यांनी एक चांगला मोठा प्रयत्न त्या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसते आहे. त्यामुळे म्हणून कदाचित धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भात जे काही मोठा चांगला प्रयत्न करतात आहेत, तो प्रयत्न कदाचित काही लोकांना मान्य नव्हता का? त्यामध्ये लोकसभेमध्ये हे जेव्हा यावरती चर्चा होत होती तेव्हा आपण बघितलंच की अनेक नेते याच्या विरोधामध्ये होते. त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले आणि त्या मुद्द्याच्या माध्यमातून त्यांचे काय विचार आहेत हे संबंध देशांनी पाहिले, तरुणांनी पण पाहिले. त्यामुळे हे त्यांना कुठंतरी खुपत होतं का? मग हे असताना त्यांच्या हातामध्ये आयतं कोलीत कदाचित या आंदोलनाच्या निमित्ताने मिळालं. म्हणून मग आता धर्मेंद्र प्रधानांची किंवा मोदी सरकारमधल्या या शिक्षण मंत्र्याची कशी गच्छंती करायची आणि तो कसा एक फेल किंवा एक नापास झालेला मंत्री आहे हे कसं समाज माध्यमांच्या माध्यमातून तरुणांवरती आणि एकंदरीतच देशामध्ये प्रस्थापित करायचं, हा एक मोठा चंग बांधल्याचं या ठिकाणी आपल्याला या आंदोलनाच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. कारण की आपण जसं म्हटलं की जर हे विद्यार्थ्यांचं जर आंदोलन असतं तर मग आतापर्यंत धर्मेंद्र प्रधान यांनी एज्युकेशन सिस्टीममध्ये जे काही चांगले प्रयत्न केले त्या प्रयत्नांना पाठिंबा सुद्धा कुठेतरी या ठिकाणी व्यक्त करताना हे विद्यार्थी, या आंदोलनातले विद्यार्थी आपल्याला दिसायला पाहिजे होते की काही तर या एज्युकेशन मिनिस्टरनी त्याच्या कार्यकालामध्ये काही तर 1, 2, 3, 4, 5 काही तर 2-3 चांगले निर्णय घेतले असतील. त्या चांगल्या निर्णयाचे पाठीशी राहण्याचं सामर्थ्य सुद्धा या आंदोलकांनी त्या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे हे आंदोलन खरोखरच विद्यार्थ्यांचं होतं का, की विद्यार्थ्याच्या आडून वेगळे अजेंडे सेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत होता का, हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने पुन्हा उपस्थित होतो आहे. त्यामुळे खरं तर मी ज्याप्रमाणे कॉक्रोच जनता पार्टीने हे आंदोलन सुरू केलं, ते आंदोलन तळीस नेण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या, याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे केंद्र सरकारचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. हे अभिनंदन याच्यासाठी की कदाचित त्यांनी आपल्या या आंदोलनाच्या निमित्ताने जे काही प्रामाणिक विद्यार्थी आणि प्रामाणिक पालक या आंदोलनामध्ये जे काही सहभागी आहेत, की जे कुठल्याही बाजूने त्यांचा कल नाही, ते एक न्यूट्रल विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर किंवा त्या विद्यार्थ्यांच्या अशा विद्यार्थ्यांच्या मॉबच्या आडून काही अजेंडे या आंदोलनाच्या माध्यमातून देशभरामध्ये सेट करण्याचा जो काही प्रयत्न सुरू होता, जो प्रयत्न उघडकीस आला, या आंदोलनामध्ये अनेक महान नेत्यांनी भेटी दिल्या. त्या नेत्यांची नावं सुद्धा आपल्याला माहिती आहेत, त्यांचं कार्यकर्तृत्व सुद्धा आपल्याला माहिती आहे. वेगवेगळ्या राज्यातील नेत्यांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या. तर त्यामुळे हे आंदोलन कोण्या दिशेला जात होतं, हे आंदोलन विद्यार्थ्यांचं होतं की नव्हतं, की हे आंदोलन राजकीय होतं. कारण आता या आंदोलनामध्ये जसं म्हटलं की राजकीय नेते मंडळी या ठिकाणी इन्व्हॉल्व झाली होती. त्यामुळे त्यांचे राजकीय अजेंडे या माध्यमातून सेट करण्याचा जो एक प्रयत्न कदाचित होताना दिसत होता किंवा ती सुरुवात झाली होती. कारण की देशातील विरोधी पक्ष जर आज आपण बघितला तर तो नामशेष झाल्यासारखा आहे. खरं तर लोकशाही हे खरं तर भारताचं दुर्दैव आहे एका दृष्टीने. कारण की लोकशाही प्रणालीमध्ये विरोधी पक्ष हा सक्षम असणं, ज्याप्रमाणे सरकार सक्षम असणं हे जेवढं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे विरोधी पक्ष सक्षम असणं हे फार गरजेचं आहे. कारण की सरकारवरती अंकुश ठेवण्याचं काम, सरकारच्या कामकाजावरती अंकुश ठेवण्याचं काम, सरकारने चांगले लोकहिताचे निर्णय घ्यावे, सरकारने लोककल्याणकारी कार्य करावं, यावरती अंकुश ठेवण्याचं काम खरं तर हे विरोधी पक्षाचं असतं. परंतु भारताच्या दुर्दैवाने आज विरोधी पक्ष सुद्धा त्या ताकदीचा आपल्याला दिसत नाही.
त्यामुळे आपलं करिअर, राजकीय करिअर विविध राजकीय पक्षांनी अभिजित दीपके आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून आपलं राजकीय करिअर, आपलं राजकीय भविष्य त्याच्या पाठीमागे शोधण्याचा प्रयत्न केला असेल कदाचित, किंवा आपण ज्याला म्हणतो मरता क्या न करता किंवा बुडणाऱ्याला एका काठीचा आधार जसं आपण म्हणतो, की एक काहीतरी दीपके आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून एक काहीतरी त्यांना हात भेटला की काय, की आपल्याला उभं राहायला, देशभरामध्ये उभं राहायला, या प्रकारे सगळे राजकीय पक्ष त्यामध्ये इन्व्हॉल्व झाले आणि तो मंचावरती येण्याचा प्रयत्न, मंच काबीज करण्याचा प्रयत्न, त्या मंचावरून ज्या काही कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रामाणिक मागण्या होत्या त्या सोडून वेगळ्याच प्रकारच्या घोषणा त्या मंचावरती राजकीय लोकांच्या माध्यमातून आपल्याला होताना त्या ठिकाणी दिसला. त्यामुळे हे आंदोलन विद्यार्थ्यांचं नसून ते एक राजकीयच आंदोलन वाटत होतं खरं तर. त्यामुळे मी पुन्हा एकदा केंद्र सरकारचं या निमित्ताने अभिनंदन करेल, की त्यांनी हे जे काही प्रामाणिक विद्यार्थी होते त्यांचा राजकीय वापर होण्यापासून त्यांना थांबवलं किंवा वाचवलं आणि या विद्यार्थ्यांच्या आडून देश विघातक जे काही अजेंडे या ठिकाणी सेट करण्याचा जो काही प्रयत्न होत होता या आंदोलनाच्या निमित्ताने, ते होण्यापासून केंद्र सरकारने वाचवलं, ह्या मागण्या मान्य केल्या, हे आंदोलन संपवलं. त्यामुळे या दोघांचे या ठिकाणी खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. नाहीतर कदाचित हे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कुठले कुठले विषय देशभरामध्ये पोचले असते आणि वेगवेगळे अजेंडे या ठिकाणी सेट झाले असते, तर त्याचं नुकसान कदाचित अधिक झालं असतं. त्यामुळे केंद्र सरकार असेल, मोदीजी असतील किंवा धर्मेंद्र प्रधान असतील, हे विद्यार्थ्यांसमोर झुकले असं म्हणता येईल नाही येईल हा वेगळा मुद्दा आहे. परंतु त्यांनी जे मोठं मन दाखवलं, त्यांनी जे लहानपण घेऊन जे काही मोठं मन दाखवलं, त्याबद्दल त्यांचं खरोखर अभिनंदन. देशातील तरुणांचे करिअर असतील, त्यांचा वेळ आहे आणि राष्ट्रीय अखंडता या सर्व विषयाचा विचार करून हे आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी संपवलं. त्याबद्दल त्यांचे आभार, त्यांचे धन्यवाद, कॉक्रोच जनता पार्टीचेही धन्यवाद. त्यामुळे अशा घटनांवरती जे दिसते फक्त त्यावरतीच विश्वास न ठेवता त्याच्या आजूबाजूनी विविध अँगलनी आपण विचार केला पाहिजे. थोडं डोळस होऊन आपण बघितलं पाहिजे. हेच या ठिकाणी सांगावंसं वाटतं. सध्या थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.